कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे। 26 लाखाचा डेटा आलेला आहे, याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे। ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार। त्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे, पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खूपत आलेली आहे। मध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील, पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल। प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे, पण तिची अकाउंट नव्हती, तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का? 5 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत। यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार। आता प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल। बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। असा 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। त्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं तर जे माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय का 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावांनी खाल्ल्याच्या तक्रारी येत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला अशा पद्धतीचा आरोप सुरू झालेला आहे। काय नेमकं तथ्य आहे? मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे, पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खूपत आलेली आहे। साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहिती ही देत आलेलो आहोत। पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। साधारणपणे ही योजना 28 जून 2024 मध्ये त्या ठिकाणी घोषित झाली। 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 मध्ये लाभ आम्ही वितरित केला। त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो। आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतं। आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली। 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या 6-7 लाखापैकी साधारणपणे 5 ते 5.5 लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होते आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या, म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा 1000 रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना 1500च्या ऐवजी 500 जे आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल। त्याची जी 1000 रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनंही भरली जाईल। तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला। मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे 8 लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी 8 लाखापैकी 2 लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला। त्या 2 लाखापैकी 2 ते 2.5 हजार
हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं। 6 लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे। आता 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे, याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते। म्हणजे आत्ता जे माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतला आहे, काय 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत। यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार। आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे। तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। ह्या 26 लाखापैकी असेही असतील की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील। हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे। याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अपात्र किती आहेत। आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही 14,000 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे IT विभागाने आम्हाला दिलेले आहे। त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे। हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल। हा मोघम डेटा आहे आणि हा मोघम डेटा आम्हाला IT विभागाकडनं प्राप्त झालेला आहे, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं। कारण त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे। मी आपल्याला मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही 14,000 14,500 दिलेला आहे हा मोघम डेटा आहे। याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे पण तिची अकाउंट नव्हती, तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का। हा साधारणपणे 14,000-14,500 जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्लुजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती 14,000 पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतला आहे का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतलाय फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं। या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल। दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल, गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाउंट आम्हाला तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते। आता अशाच पद्धतीचं सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की 2 लाखापैकी साधारणपणे 2-2.5 हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, तर त्यांचं सुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार। पुढं आणखीन 6 लाख आहेत सेवार्थाचं, यांच्या संदर्भातलं पण स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल। कुठलंही अनियमितता ह्याच्यामध्ये राहता कामा नये, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नये, या संदर्भातली ही प्रोसिजर आहे। आणि मला आवर्जून माध्यमांच्या द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या 13 कोटी जनतेला सांगायचं आहे, बहिणींना सुद्धा सांगायचं आहे की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल, स्क्रुटिनी ही साधारणपणे रूटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे।
त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कंप्लीट 100% प्रोसिजर झाली. जसं मी म्हटलं की आता आम्हाला IT विभागाने डेटा दिला आहे. थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल, त्याच्यानंतर परिवहन विभागाचा काही डेटा येईल. तर जसं जसं त्यांचा डेटा येत राहील, अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल, जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार. आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की 26 लाखाचा डेटा दिलाय म्हणजे 26 लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत. ह्या 26 लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील. हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला, आणि त्याच्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल, आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ हा थांबवण्यात येईल. तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची वाट पाहून असाल. तुम्हाला आता आज 13वा हप्ता देखील भेटलेला असेल. तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता भेटलाय का, किंवा जून महिन्यापासून तुमचे पैसे जमा होत आहेत की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की बघा 26.34 लाख लाडक्या बहिणींचे जून महिन्यापासूनचा हप्ता जो आहे तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे. त्यांना जून असेल जुलै असेल हे दोन्ही महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत, आणि ऑगस्ट महिन्याचेही पैसे भेटतील की नाही ते सांगता येत नाही, कारण की जी पडताळणी आहे ती अजून पूर्ण झालेली नाही. त्याबद्दलची देखील पुढे आपण माहिती पाहणार आहोत. परंतु आता जे पात्र आहेत सध्या त्यांना जूनचा हप्ता भेटलेला आहे, जुलैचा हप्ता भेटलेला आहे. अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत तो आता 14वा हप्ता म्हणजेच त्यांचा जो या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे त्याची वाट पाहत आहेत. मग हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार, कारण की तुम्ही याची वाट पाहत असाल. तुम्ही वाट पाहताय का पूर्ण 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत, दोन्ही या ठिकाणी तारखेपर्यंत तुम्ही 1 तारखेपासून 31 पर्यंत पूर्ण महिनाभर वाट पाहिली, मात्र पैसे काही जमा झालेले नाहीत. मात्र मग आता या ठिकाणी सप्टेंबर महिना चालू झालेला आहे. हे पैसे नेमके कधी जमा होतील, मग त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे. काय म्हटले बघा, ऑगस्ट महिना संपला तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हप्ता जमा झालेला नाही आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत. तुम्ही देखील याची वाट पाहून असाल. सरकारने विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली. या योजनेमुळेच महायुती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळाल्याचं बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या हप्त्याबाबत आता नवीन अपडेट समोर आलेला आहे. तर काय म्हटले बघा, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आला, आणि हा हप्ता देखील जुलै महिन्याचा त्या महिन्यामध्ये जमा न होता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला, जो की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला. म्हणजे हा हप्ता जुलैचा 13वा देखील लेट झालेला होता. हा 14वा हप्ता देखील लेट झाला. त्याच्या अगोदर 12वा हप्ता, 11वा हप्ता असे सलग जवळपास हे 5 हप्ते लेट झालेले दिसत आहेत. त्यामुळे सरकारने कुठेतरी 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. कारण की बघा जसं की ह्या महिन्यात देखील तुम्ही 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण महिनाभर वाट पाहिली, मात्र ना कुठे घोषणा झाली ना या ठिकाणी हे पैसे जमा झाले. त्यामुळे 1 तारीख फिक्स झाल्यास लाडक्या बहिणींना अशी पूर्ण महिनाभर आशेवरती बसावं लागणार नाही, वाट पाहावी लागणार नाही. कारण की याच्यामध्ये त्यांची शैक्षणिक कामं असतील, घरामधील कुठली आर्थिक कामं असतील, दवाखान्याची कामं असतील, अशी विविध कामं जी आहेत याच्या माध्यमातून पूर्ण होतात. लाडक्या बहिणींना याचा जो आधार आहे तो या ठिकाणी प्रत्येक महिन्याला काही का होईना या ठिकाणी भेटतो. ह्या योजनेचा त्यांना फायदा होतो, त्याच्यामुळे ते वाट पाहत असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी सरकारने 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकारकडे आपली मागणी आहे की 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हो म्हणून सर्वांनी पाठवा. तुम्हाला तसं वाटत असेल, तुमचा या ठिकाणी सपोर्ट असेल तर हो म्हणून सर्वांनी नक्की पाठवा, जेणेकरून 1 तारीख फिक्स व्हायला मदत होऊ शकते. आणि 1 तारीख कुठलीही फिक्स झाल्यास लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवरती भेटतील. बघा हे 4-5 महिने जर सोडले आपण तर त्याच्या अगोदरचे सर्व इन्स्टॉलमेंट जे आहेत या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्येच भेटत होते. पुढच्या महिन्यामध्ये त्याची तारीख जात नव्हती. मात्र या ठिकाणी हे 5 हप्ते जे आहेत याच्या तारखा पुढं जाताना आपल्याला दिसत आहेत. जसं की एप्रिलचा हप्ता मेच्या पहिल्या आठवड्यात भेटला, मेचा हप्ता जो आहे तो जूनच्या पहिल्या आठवड्यात भेटला, आणि जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिला गेला, आणि जुलैचा हप्ता आता ऑगस्ट महिन्यामध्ये जे की रक्षाबंधनाचा सण होता त्याच्या निमित्ताने तुम्हाला हा 13वा हप्ता भेटला. मग आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे बघा, जुलै महिन्याचा हप्ता जो आहे जुलैच्या एंडिंगलाच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. तसे 2-3 GR देखील आलेले होते की पैशाची तजबीज करण्याची
हप्त्याची या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे. पैशाचं निधी जो वाटप आहे तो करण्यात येत आहे. 3 ते 4 GR या ठिकाणी जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत आले होते. मात्र ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून एकही GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे प्रोसेस नेमकी कुठपर्यंत आलेली ते अजून या ठिकाणी समजायला तयार नाही किंवा जी ऑफिशियली या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्री देखील ट्विट करून सांगत असतात प्रत्येक महिन्याचा हप्ता देण्याच्या अगोदर याची अशी प्रोसेस जी आहे इथपर्यंत आलेली आहे, तांत्रिक प्रक्रिया झालेली आहे, पुढची प्रोसेस आम्ही करत आहोत, तशा पद्धतीने सांगितलं जातं. परंतु ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल म्हणजे तुमच्या ह्या 14व्या हप्त्याबद्दल अजून देखील काहीही सांगण्यात येत नाही. मग हा हप्ता देखील लेट झालेला आहे. बघा, आता हा हप्ता लेट होण्याचं मुख्य कारण एक असू शकतं, ते म्हणजे पडताळणी. या ठिकाणी बघा, पडताळणी जी आहे या ठिकाणी पूर्ण महिन्यामध्ये चालू झालेली आहे. 26.34 लाख लाडक्या बहिणींचा त्यांना डेटा भेटलेला आहे, जो की ज्याच्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान IT डिपार्टमेंटने हा डेटा दिला आणि हा प्राथमिक स्वरूपाचा डेटा दिलेला आहे. प्राथमिक म्हणजे या ठिकाणी त्यांना त्यामध्ये संशय आहे की ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या ठिकाणी अपात्र असताना देखील काय करतायत, लाभ घेत आहेत. त्याच्यामुळे 26 लाखाचा हा जो डेटा दिलेला आहे, मग त्याची पडताळणी जी आहे या ठिकाणी सध्या चालू आहे. मग त्या पडताळणीच्या या ठिकाणी कारणामुळं ती पडताळणी अजून पूर्ण न झाल्यामुळं देखील या ठिकाणी पैसे जे आहेत ऑगस्ट महिन्याचे 14व्या हप्त्याचे ते थांबवले जाण्याची या ठिकाणी शक्यता असू शकते. त्याच्यामुळे या ठिकाणी ते एक महत्त्वाचं कारण देखील या ठिकाणी असू शकतं, जे की तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लेट होण्याबद्दलचं. तर बघा, आता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला 1500 रुपये जुलै महिन्याचे दिले गेले. लाडक्या बहिणींसाठी ही रक्षाबंधनाची एक भेट ठरली. आता जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर मग ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट लाडक्या बहिणी बघत आहेत. तुम्ही देखील याची वाट पाहताय. मात्र ऑगस्ट महिना संपला तरी या ठिकाणी हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेली आहे. त्यांची प्रतीक्षा वाढलेली आहे. सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा लाभ जमा केला जातो. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेश उत्सवाला सुरुवात झाली, त्यामुळे या ठिकाणी जुलै महिन्याच्या अखेरीस या ठिकाणी सुरुवात झाली. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये गणेश उत्सव होता, त्याच्या निमित्ताने पैसे येतील असे लाडक्या बहिणींना आशा होती. त्याची देखील शक्यता या ठिकाणी नाकारण्यात येत नव्हती. मात्र त्यावेळेस त्या सणाच्या निमित्ताने देखील पैसे जमा करण्यात आलेले नाहीत किंवा तशी घोषणाही करण्यात आली नाही. त्याच्यामुळं आता पूर्ण महिना संपून गेलेला आहे. मात्र या ठिकाणी त्यावेळेस पैसे या ठिकाणी भेटले नाही. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. बघा, आता पहिल्या आठवड्यातच का पैसे भेटू शकतात, याच्या अगोदर जर आपण बघितलं, प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत 4 ते 5 हप्ते जे आहेत त्या ठिकाणी लेट झाले. ते सर्वच्या सर्व हप्ते जे आहेत तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेले या ठिकाणी पाहायला भेटतील. त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्याचा देखील हा 14वा हप्ता तुम्हाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याच्याबद्दलची घोषणा होऊ शकते. मग या ठिकाणी जर तुम्हाला पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या किंवा या ठिकाणी तिसऱ्या आठवड्यापर्यंत जर पैसे भेटले नाहीत तर तुम्हाला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे भेटू शकतात. मात्र ते पैसे मग तुम्हाला या ठिकाणी ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे एकत्रित 3000 रुपये देखील येऊ शकतात जर खूपच लेट झाला तर. परंतु या ठिकाणी जर पहिल्याच आठवड्यात पैसे भेटले तर फक्त तुम्हाला ऑगस्टचे 1500 रुपये मग या ठिकाणी भेटून जातील. मात्र याबाबत अद्याप कुठलीच घोषणा अजून करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला वाटच पाहावी लागणार आहे. परंतु शक्यता आहे की पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचे पैसे भेटण्याची शक्यता आहे. मागील जे या ठिकाणी लाभ भेटलेत आतापर्यंतचे त्याच्यावरून आपण या ठिकाणी ही माहिती बघितलेली आहे. तर बघा, सध्या 26 लाख महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी प्रक्रिया जी आहे ती चालू आहे. त्याच्याबद्दल पाहू शकता, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की महिला आणि बालविकास विभागाने जो डेटा त्यांना भेटलेला होता 26 लाखाचा, तो पडताळणीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे उपलब्ध करून दिलेला आहे. आणि फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे घरोघरी जाऊन या ठिकाणी व्हेरिफिकेशन पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे. क्षेत्रीय स्तरावरती ही पडताळणी सुरू झाली असं त्यांनी सांगितलं आहे. छाननीअंती या पात्र किंवा अपात्र लाभार्थी जे आहेत त्यांची स्पष्टता होणार आहे, म्हणजे कोण पात्र असेल कोण अपात्र असेल. मग छाननी झाल्यानंतर देखील तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो भेटू शकतो. यासाठी थोडे दिवस अजून लागू शकतात. मात्र या ठिकाणी छाननी जर पूर्णपणे लांबली तर मात्र जे पात्र लाडक्या बहिणी सध्या ज्यांना या ठिकाणी मागचा जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, मग त्यांना या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील येऊन जाईल. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं देखील आहे की पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहणार आहे. म्हणजेच ही योजना कायमस्वरूपी तुमची चालू राहणार आहे, बंद होणार नाही. तुमचे पैसे या ठिकाणी प्रत्येक महिन्याला भेटतच राहणार आहेत.